ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब स्कॅम. बेसिकली आज आपण एका स्कॅमबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आजकालचे असे दिवस आलेत की लोकांना ना जॉब मिळणं मुश्किल होऊन बसले. अशातच विचार करा, तुम्हाला एका अशा जॉबची ऑफर येते ज्यामध्ये तुम्हाला फक्त जाऊन महिलांना प्रेग्नेंट करायचं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपये मिळणार आहेत. जर महिला प्रेग्नेंट राहिली 10 लाख आणि जर नाही राहिली तरी तुम्हाला 5 लाख तर मिळणारच आहेत. तर तुम्ही विचार करणार याच्यापेक्षा सुंदर जॉब कोणता असू शकतो. आनंद तो आनंद आणि पैसा तो पैसा मिळणार. या कहाणीची सुरुवात होते बिहारमधल्या नवादा या गावामधून. या गावामध्ये एक मुलगा राहत होता मुन्ना नावाचा. मुन्ना त्याची शाळा कॉलेज वगैरे बिहारमध्ये शिकतो आणि पुढे तो कामाच्या शोधासाठी राजस्थानमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर त्याला एक जॉब भेटतो आणि तो जॉब करत असतो. हे सर्व होत असताना त्याची काही मुलांसोबत मैत्री होते आणि ते जे मित्र त्याचे होते ते सायबर क्राईमचं काम करत होते. म्हणजे लोकांना कॉल करून त्यांच्यासोबत फ्रॉड करणं, मेसेजद्वारे फ्रॉड करणं किंवा वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर करून लोकांसोबत स्कॅम करणं, म्हणजे बेसिकली ते फ्रॉड करत होते. या मुन्नाची त्यांच्यासोबत मैत्री झाल्यानंतर हा मुन्ना पण त्यांच्यासोबत ते फ्रॉडचं काम करायला सुरुवात करतो. हे सर्व करत असताना तो त्याच्या घरी कॉल लावायचा, म्हणजे बिहारमध्ये, आणि सांगायचा की आई बाबा मला चांगलं काम भेटलेलं आहे, पैसा पण खूप आहे. आणि एका आईबाबाला आपल्या मुलांपासून काय अपेक्षा असते, एका चांगल्या जॉबची आणि तो सुखी असलेलीची आणि चांगले पैसे मिळतात याची. हे सर्व काम करत करत ना तो वर्षातून एकदा घरी जायचा, म्हणजे बिहारमध्ये. असं करत करत आता 5 वर्ष झालेली होती या मुन्नाला राजस्थानमध्ये. त्याला आता चांगला अनुभव आलेला होता. सायबर क्राईम कसं करतात, लोकांसोबत फ्रॉड कसं करतात याचा ना त्याला अनुभव आलेला होता. आता 5 वर्ष झाल्यानंतर त्याला वाटतं आपण राजस्थानमध्ये हे जे काम करतोय तेच आपण आपल्या घरी जाऊन, म्हणजे बिहारमध्ये जाऊन सुद्धा करू शकतो. तो बिहारमध्ये येतो, परंतु त्याला एक आता अशी आयडिया पाहिजे होती, अशी एक ट्रिक पाहिजे होती जी आजपर्यंत कोणी यूज केली नव्हती. आणि असा फ्रॉड त्याला करायचा होता ज्याच्याबद्दल लोक विचार पण करू शकत नव्हते. आता हा स्कॅम काय होता तुम्हाला पुढे मी सांगेनच. त्याच्यापूर्वी ना या मुन्नाने ते स्कॅम करण्यासाठी काय काय केलं हे आपण प्रथमतः पाहूया. मुन्ना बिहारमध्ये गावी आल्यानंतर त्याच्या घरी सांगतो की खूप दिवस झाले मी राजस्थानमध्ये काम करतोय आणि आता माझं मन होत नाही राजस्थानमध्ये जाण्याचं. खूप काम केलं, पैसे पण कमवले, परंतु आता मला एक आपल्या याच गावामध्ये व्यवसाय करायचा आहे. आणि त्याच्या घरातले पण ॲग्री होतात, सहमती देतात त्याला त्याच गावामध्ये व्यवसाय करण्यासाठी. मासेपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तो एक प्लॉट विकत घेतो. आणि हे जे त्याचं काम होतं मासेपालन, हे फक्त ना आयवॉश होतं, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी होतं. परंतु याच्या मागचं त्याचं जे मेन काम होतं, मुख्य काम होतं ना, ते असं होतं. मासेपालन करता करता त्या प्लॉटमध्येच एक खंडर घर होतं. खंडर म्हणजे खूप दिवसापासून बंद असलेलं घर होतं. त्याने त्या घराचं रिनोव्हेशन केलं, घरामध्ये थोडीशी डागडुजी केली आणि ते घर ना वापरायला येईल अशा पद्धतीचं बनवलं. सोबतच त्याने त्या शेततळ्याच्या साईडलाच एक मचान उभं केलं. मचान म्हणजे ते जे उंच झोपडी असते शेतामध्ये, आणि त्या झोपडीचा मुख्यतः उद्देश हा असतो की दूरवर नजर ठेवणं, म्हणजे शेतामध्ये, हा मुख्यतः उद्देश असतो. परंतु मुन्नाने हे मचान जे उभा केलं होतं त्याच्या मागे ना 2 त्याचे उद्देश होते. एक म्हणजे हे जे मचान होतं ना खूप उंच होतं, त्यामुळे आसपासच्या भागावर नजर ठेवता येणार होती. जर एखाद्या वेळी पोलीस वगैरे आली तर त्याचं जे आतमध्ये काम चालू आहे ते काम बंद करून लगेच तो मासेपालन करण्याच्या व्यवसायाकडे जाऊ शकत होता. सोबतच उंच असण्याचा दुसरा फायदा हा होता की त्याला मोबाईलचा नेटवर्क चांगला भेटणार होता. कारण हे जे सर्व काम होणार होतं हे मोबाईलच्या नेटवर्कवरतीच अवलंबून होतं. परंतु हे सर्व करून जे आता तो स्कॅम करणार होता त्याच्यासाठी त्याला अजून काही मुलांची गरज होती, कारण तो एकटा तर करू शकत नव्हता. त्यासाठी प्रथमतः त्याने खूप सारे मोबाईल, खूप सारे सिम कार्ड, प्रिंटिंग मशीन, कॅम्प्युटर असल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन्स, मोबाईल वगैरे आणल्या आणि त्या घरामध्ये ठेवल्या. त्याच्यानंतर त्याने सुरुवात केली तो स्कॅम करण्यासाठी मुलं शोधायला. आता खेडेगावामध्ये काय असतं, मुलांना एकतरी काम नसतं, त्यामुळे मुलांना ना एक जॉब हवा असतो. त्याने त्याच्या आसपासच्या गावामधील काही मुलांना गोळा केलं आणि त्यांना एक जॉब दिला. त्यांना सांगितलं की तुम्हाला खूप सारे पैसे दिले जातील, तुम्हाला फक्त काही लोकांना कॉल करायचा आहे आणि त्यांच्यासोबत बोलायचं आहे. आणि त्याने त्या मुलांना सांगितलं जेवढे पण याच्यामधून पैसे येतील त्याचा 30% भाग
तुमच्यासाठी दिला जाईल. 30% भाग म्हणजे खूप होता, कारण एवढे पैसे तो स्कॅम करणार होता. या मुलांची जुळणा झाल्यानंतर या सर्वांनी प्लॅनिंग केलं. सुंदर सुंदर महिलांचे फोटो, व्हिडिओ वगैरे थोडे बनवून फेसबुकवरती एक पेज बनवलं, ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब. आणि त्या पेजवरती असं लिहिलेलं होतं की हा जो पेज आहे तो गव्हर्नमेंट अप्रूव्ड पेज आहे. म्हणजे बेसिकली त्यांना हे सांगायचं होतं लोकांना की ही जी कंपनी आहे ती गव्हर्नमेंट आहे. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी त्या पेजची ॲड लावायला सुरुवात केली. आणि आता इथून पुढची स्टोरी. आता इथून पुढे जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ॲज अ विक्टिम सांगणार आहे. विक्टिम म्हणजे ज्याच्यासोबत फ्रॉड झाला त्याच्या दृष्टीने मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहणार आहे पोलिसांनी यांना कसं पकडलं. सो ॲज अ विक्टिम आता आपण स्टोरी पाहूया. चंदू नावाचा एक मुलगा होता. तो फेसबुकवरती रील्स किंवा फेसबुकवरचे व्हिडिओ, पेजेसचे व्हिडिओ पाहत असताना त्याला एक ॲड दिसते. ती ॲड होती ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब. ती ॲड पाहिल्यानंतर तो त्याच्यावरती क्लिक करतो आणि एक पेज ओपन होतं. त्या पेजवरती असं लिहिलेलं होतं की गव्हर्नमेंट अप्रूव्ड कंपनी आहे आणि या कंपनीचा मुख्यतः उद्देश आहे लग्नाला खूप वर्ष होऊन पण ज्या स्त्रियांना, महिलांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी या कंपनीची सुरुवात करण्यात आली आहे. सोबतच त्या पेजवरती व्हॉट्सअप नंबर पण दिलेला होता. जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायला सांगितलं होता. त्यामुळे चंदू काय करतो, त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करतो. चंदूने त्या नंबरवरती मेसेज केल्यानंतर समोरून जो व्यक्ती होता तो संदीप सर नावाचा होता. त्याच्या व्हॉट्सअप डीपीवरती एका आर्मी ऑफिसरचा फोटो होता. चांगला पॉश, श्रीमंत, गव्हर्नमेंट जॉब आहे असा. चंदूने त्याला मेसेज केल्यानंतर तो पुढून सांगतो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या कामासाठी तुम्ही तुमची मेंबरशिप रजिस्टर करू शकता. चंदू ॲग्री होतो. त्याच्यानंतर पुढून संदीप सर काय बोलतो, प्रथमतः तुम्हाला या कंपनीचा मेंबर होण्यासाठी रजिस्ट्रेशन फी जमा करायला लागेल आणि ती फी होती 799 रुपये. चंदूला वाटतं 799 रुपये म्हणजे काहीच नाही, 5 लाख तर आपल्याला मिळणार आहेत. सोबतच सुंदर सुंदर महिलांसोबत आपल्याला टाईम घालवायला मिळणार आहे. 799 रुपये आपण देऊन टाकूया. तो प्रथमतः 799 रुपये त्याला पे करतो. देन ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉबकडून चंदूला एक कॉल येतो आणि त्यामध्ये सांगितलं जातं, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही या कंपनीचे मेंबर झाला आहात आणि याच्यानंतर तुम्हाला महिलांना जाऊन गरोदर करायचं आहे. आता चंदू वाट पाहतोय, कधी एकदा आपण जाऊन त्या महिलांना भेटतोय आणि कधी एकदा आपल्या हातामध्ये 5 लाख किंवा 8 लाख रुपये येत आहेत. त्याच्यानंतर समोरून संदीप काही महिलांचे, सुंदर सुंदर महिलांचे फोटो व्हॉट्सअप नंबरवरती पाठवतो आणि संदीप चंदूला हे सांगतो, याच्यामध्ये जे महिला तुला आवडते ती तू निवड. त्याच्यानंतर संदीप पुढे सांगतो की उद्या तुम्हाला या महिलेसोबत जाऊन राहायचं आहे हॉटेलवर. आता चंदूला हे सर्व सांगितल्यानंतर, फोटो पाहिल्यानंतर रात्रभर झोपच लागली नाही. कधी एकदा जातोय त्या महिलेसोबत रूमवरती राहतोय आणि कधी एकदा 5 लाख रुपये आपल्या हातामध्ये येत आहेत. देन चंदूला संदीपचा अजून एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये असं सांगितलेलं असतं, तुमच्या आसपास जर एखादं लॉज, रिसॉर्ट, हॉटेल, रूम वगैरे असेल तर ती सांगा. ती बुक करण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो आणि तुम्हाला 1ही रुपया खर्च करण्याची गरज नाही. हे सर्व झाल्यानंतर चंदूच्या मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज येतो आणि तो मेसेज बँककडून आलेला होता. त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की 5 लाख तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. परंतु हा जो मेसेज होता तो स्पॅम होता, एक फ्रॉड होता. परंतु चंदूला काहीच समजत नाही. त्याला खरोखर वाटलं की आपल्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये जमा झालेले आहेत. समोरून संदीपचा कॉल येतो आणि संदीपकडून असं सांगितलं जातं की आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये पाठवले आहेत, परंतु ते 5 लाख तुमच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्या 5 लाख रुपयेचा GST भरावा लागेल. 5 लाखाचा GST म्हणजे जवळपास एक 30-40 हजार रुपये आपण पकडूया. 5 लाख रुपये आले तर 30-40 हजार रुपये द्यायला काय हरकत, म्हणून तो काय करतो, 30,000 रुपये या संदीप सराला पे करतो. त्याच्यानंतर संदीप सराकडून सांगितलं जातं की आम्ही ती रूम वगैरे बुक केलेली आहे आणि तुम्ही आता फक्त वेट करा. ती महिला त्या रूममध्ये पोहोचली की आम्ही तुम्हाला कॉल करतो आणि तुम्हाला फक्त त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या रूममध्ये जायचं आहे. हे सर्व बोलून झाल्यानंतर संदीपचा कॉल, संदीपचा नंबर सर्व ब्लॉक होतं आणि चंदू इकडून परत कॉल करण्याचा प्रयत्न करतो.
मॅसेज करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ना संदीपला कॉल लागतो ना संदीपकडे मॅसेज जातो. त्याच्यानंतर हा चंदू बँकमध्ये जातो आणि 5 लाख रुपये आलेत की नाही हे चेक करतो. तर त्याला समजतं 5 लाख रुपये येणं तर दूरच, आपलेच ना 30,000 रुपये यामधून गेलेले आहेत. त्याला आता कळतं की आपल्यासोबत ना फ्रॉड झालेला आहे. परंतु आता इथे प्रॉब्लेम असा झालेला होता की ना चंदू पोलिसाकडे जाऊन कंप्लेंट करू शकत होता, कारण पोलिसांना जाऊन काय सांगणार की मी या ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉबसाठी पैसे दिलेत, मी महिलांना गरोदर करण्यासाठी पैसे दिलेत. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी ना खूप साऱ्या विक्टिमने ना केस पण केली नाही आणि त्यांनी त्यांचे जे पैसे गेलेत ना ते कुणाला सांगितलं पण नाही. इवन दो त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सुद्धा सांगितलं नाही. आता जसे मी तुम्हाला चंदूची स्टोरी सांगितली, अशा पद्धतीचे हजार विक्टिमांसोबत ना या ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉबमुळे स्कॅम झालेला होता. करोडो रुपये त्यांचे लुटले गेलेले होते. परंतु या ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉबवरती कंप्लेंट करण्यासाठी ना कोणीही तयार होत नव्हतं, कारण सर्वांना स्वतःची इज्जत तर महत्त्वाची असतेच. आता आपण हे पाहूया नक्की या स्कॅमचा उलगडा कसा झाला, पोलिसांना हे स्कॅमर्स कसे गावले. तर जसं मी तुम्हाला सांगितलं 17-18 मुलं जी होती ना ती जायची रोज त्या मचांवरती बसायची, कानाला त्यांच्या कायम मोबाईल असायचा आणि हे पाहून ना त्या गावामधील जे काही लोक होते ना त्यांना वाटायला लागलं की इथे मासे पालनाचा तर व्यवसाय सुरू आहे, परंतु नक्की इथे कोणतं काम सुरू आहे. त्याच्यानंतर पोलिसांना काही लोकांकडून टिप भेटली की अशी अशी एक जागा आहे. त्याच्यानंतर पोलिसांना पण डाऊट आला. पोलिसांनी ना छापा टाकला. छापा टाकल्यानंतर पोलिसांना प्रिंटर, लॅपटॉप, मोबाईल, खूप साऱ्या महिलांचे फोटो, ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉबचे स्टिकर, बॅनर तिथे पाहायला भेटले. त्याच्यानंतर पोलिसांना समजलं की हेच लोक आहेत जे ना या पेजला ऑपरेट करतायत आणि लोकांसोबत स्कॅम करतायत. पोलिसांनी जवळपास 8 मुलांना पकडलं आणि महत्त्वाचं म्हणजे जो याचा मास्टर माइंड मुन्ना आहे ना तो अजून बेपत्ताच आहे. आणि या मुलांनी सांगितलं हे जवळपास असं ना 3-4 वर्षापासून करत आहेत. विचार करा 3-4 वर्षामध्ये यांनी अशा किती क्लायंटला फसवलं असेल, त्यांच्यासोबत फ्रॉड केला असेल, स्कॅम केला असेल. एका विक्टिमचे जर 30-40 हजार रुपये पकडले तर किती करोड रुपयाचा यांनी स्कॅम केला असेल. आणि अशा पद्धतीने पण लोक स्कॅम करू शकतात याच्यावरती ना पोलिसांचा विश्वासच बसत नव्हता. तर तुम्ही कधी अशी ॲड पाहिली किंवा असा जर तुम्हाला कोणती ऑफर आली, एक लक्षात ठेवायचं, कोणीच तुम्हाला फुकट पैसे देत नाही आणि फुकट जॉब देत नाही. तुम्हाला जॉब शोधण्यासाठी, जॉब मिळवण्यासाठी ना मेहनत करावी लागते. आणि जर समोरून तुम्हाला कोण अशी ऑफर देत असेल तर समजून जायचं समोरून आपल्यासोबत स्कॅम होणार आहे. त्यामुळे बी अवेअर, बी सेफ. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. धन्यवाद.